प्रचार। विजयाची दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरात भाजपची एकहाती सत्ता स्थापन करण्यात येणार आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपटून जल्लोष केलेला आहे। फटाके आणि त्यासोबत ढोल ताशांच्या आतषबाजीत गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करण्यात येत आहे। कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो हातात घेऊन हा जल्लोष करण्यात येतोय। विजयी उमेदवाराला खांद्यावर घेऊन हा जल्लोष करण्यात येतो। सोलापुरात भाजपची एकहाती सत्ता आहे। सोलापुरातली दृश्य। सोलापुरात काँग्रेसला केवळ एकच जागा मिळवता आलेली आहे। एकाच जागेवर बहुमत मिळवता आलेलं आहे। सोलापुरात काँग्रेसचा सुपडा साफ झालाय। काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदेना हा मोठा धक्का आहे। सोलापुरात काँग्रेसपेक्षा एमआयएमला अधिक जागा आहेत। एमआयएमचे नेते प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकरांनी देखील मोठ्या सभा घेतल्या होत्या सोलापूरमध्ये। मात्र बघतोय काँग्रेसला मात्र कामगिरी चांगली करता आली नाही। केवळ एक जागा काँग्रेसला मिळालेली आहे। खासदार प्रणिती शिंदेना साठी देखील हा मोठा धक्का आहे। भाजपनं सोलापूरमध्ये मोठं यश मिळवलेलं आहे। सोलापुरात भाजपची एकहाती सत्ता आहे। आपण बघतोय पुणे असेल, धुळे असेल, सोलापूर असेल, इथे एकहाती सत्ता भाजपनं मिळवलेली आहे। इथं कमळ फुललेलं आहे। सोलापुरात काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेना हा मोठा धक्का आहे। एमआयएमची कामगिरी उलट सोलापूरमध्ये चांगली झालेली आहे। काँग्रेसपेक्षा त्यांना जास्त जागा आहे। बघा पिंपरी चिंचवडमध्ये काय एकूण 128 जागांमध्ये भाजपनी 77 जागांवर आघाडी घेतलेली आहे। शिंदे सेना 10, अजित पवारांची राष्ट्रवादी 37, ठाकरे सेना 0, मनसे 1, काँग्रेस 0। पिंपरीमध्ये यापूर्वी देखील भाजपची सत्ता होती। शरद पवारांची राष्ट्रवादी 1 आणि इतर 2। अजित पवार ठाण मांडून बसले होते पिंपरीमध्ये। भ्रष्टाचाराचा मुद्दा उकरून काढला होता। मात्र पिंपरीकरांनी भाजपलाच मत दिलेलं आहे। भाजपची सत्ता येणार पिंपरीमध्ये। खरं तर निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे स्वतः देखील पिंपरी चिंचवडमध्ये गेले होते आणि मनसेला एक जागा मिळवता आली। बघा पुणे पिंपरी नंतर नवी मुंबईत काय एकूण 111 जागा आहेत। इथं देखील वनमंत्री गणेश मायकांची जादू चाललेली आहे। भाजपच आहे नवी मुंबईमध्ये। शिंदे सेनेला धक्का आहे। मनसेचा केवळ एक उमेदवार आघाडीवर आहे। काँग्रेसला मात्र नवी मुंबईत काहीच कामगिरी करता आली नाही, 0। शरद पवारांची राष्ट्रवादी 0 आहे, इतर 1। मात्र भाजपचे 70 उमेदवार आघाडीवर आहेत। त्याखालोखाल शिंदे सेनेचे 25। एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा सामना नवी मुंबईत रंगला होता। दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी केल्या होत्या।